आपण पाहताय साम्राज्य। आपल्या ढोलकीच्या एका थापेवरती दादा कोंडके, वसंत शिंदे, गणपत पाटलांसारख्या कलाकारांना थिरका लावणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकारावरती उपासमारीची वेळ आली आहे। दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा लोकनाट्याच्या 1000 प्रयोगांना ढोलकीची साथ देणाऱ्या सत्यवान माने या कलावंतांच्या आयुष्याची सध्या परवड होतीये। नायगावच्या एका चाळीमध्ये राहणारा हा कलाकार सध्या मुंबईतून हद्दपार झालाय। विशेष म्हणजे माने हे स्थापनेपासून शिवसेनेबरोबर आहेत। आता आपण आलो आहोत कल्याण पूर्वच्या हाजी मलंग रोडवरील 14 नंबरच्या एका चाळीमध्ये। इथे शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रचार प्रसारात स्वतःला वाहून घेतलेले ज्येष्ठ कलावंत राहतात। मूळच्या शिवसैनिकांची किती बूज राखली जाते आणि मराठी माणसांची आता काय अवस्था झाली आहे हे पाहायचे असेल तर ज्येष्ठ कलावंत सत्यवान माने यांना भेटायलाच हवे। चला तर सत्यवान माने ज्येष्ठ ढोलकी आणि तबला वादक। त्यांना या कलेचा वारसा वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या मामाकडून मिळाला। त्यांनी भारतीय कीर्तीचे तबला वादक उस्ताद आमिर हुसेन यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले। माने यांनी हार्मोनियम वादक पी मधुकर, शास्त्रीय गायक बेहरे बुवा आणि मधुमती यांच्या संगीताच्या कार्यक्रमांना साथ दिली। याशिवाय फटाकडी फेम सुषमा शिरोमणी, रोशन सातारकर, विठाबाई नारायणगावकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नृत्याला ढोलकीची साथ दिली। 1965 ते 70 त्या काळात त्यांनी दादा कोंडके यांच्या विच्छा माझी पुरी करा या सुप्रसिद्ध लोकनाट्याच्या 1000 प्रयोगांना साथ दिली। हाच तो शिवसेनेच्या पायाभरणीचा काळ होता। तर दादू इंदुरीकरांच्या गाढवाचं लग्न या लोकनाट्यातही त्यांनी ढोलकी वाजवली। आता कोणी काय देईल, कोणी काय घेईल, ते कुणाला बोलणार आहे। आता शिवसेनेकडे आता काय अपेक्षा ठेवणार? माझी तिथं आता ओळख राहिली नाही पहिल्यासारखी। कुणाला जाऊ सांगणार आणि कोण ऐकणार? 10 वर्षांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा आजारात मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या आयुष्याची फरफट सुरू झाली। अशातच त्यांना पॅरालिसिसचा झटकाही आला। आर्थिक विवंचनेमुळे नायगावातल्या चाळीतलं घरही त्यांना विकावं लागलं। जी काही जमापुंजी होती ती दवाखान्यावरच खर्च झाली। सत्यवान मानेंना आता पॅरालिसिस झाला आहे। वाढत्या वयामुळे अनेक व्याधी होतील हेही त्यांनी मान्य केलं आहे। पण ज्या ढोलकीच्या आणि तबल्याच्या एका थापेवर त्यांनी अनेक दिग्गजांना थिरकावलं, त्या ढोलकीला आणि तबल्याला आता स्पर्श करता येत नाही ही त्यांची खरी वेदना आहे। ज्या वारकरी पंथासाठी माने यांनी ढोलकीकडे पाठ फिरवत तबल्याची आणि पखवाजाची साथ धरली, त्या वारकरी पंथातल्याही लोकांनी मानेंकडे पाठ फिरवली आहे। निळू फुले यायचे आमच्या घरी, दादा कोंडके यायचे। दादा कोंडकेची रेसलच चालायची आमच्या घरात रात्र दिवस। तेवढं नायगाव तेवढ्याच्या घराच्या जाग्यात वसंत शिंदे यायचे, परत जयश्री गडकर यायच्या, चंद्रकांत आडाव हे त्यांच्याबरोबरच गेले होते ना फॉरेनला। माने यांनी शिवसेनेच्या प्रचार प्रसाराच्या कार्यातही स्वतःला वाहून घेतलं होतं। मुंबईच्या गल्लोगल्लीत अनेक शाखा उभा करण्यात त्यांचा पुढाकार होता। मात्र तीच शिवसेना आज त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही। मात्र तरी देखील त्यांचं बाळासाहेबांवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही। ज्या शिवसेनेच्या आणि लोककलेच्या प्रचाराला सत्यवान माने यांनी वाहून घेतलं होतं, त्या माने यांची इच्छा पुरी करण्याची आज वेळ आली आहे। मी काही तुम्हाला मला पैसे द्या, हे द्या, ते द्या असं मागत नाही। फक्त प्रेम मागतोय मी, प्रेम। याच्याशिवाय दुसरं काही मागत नाही। आणि मला तुमच्याकडून प्रेमाशिवाय दुसरं काही नको। माझा पांडुरंग समर्थ आहे मला द्यायला। कॅमेरामन श्रीनिवाससह सुखलाल गांगवे, साम मराठी, मुंबई। ज्येष्ठ कलावंत सत्यवान माने यांना आपल्यालाही मदत करायची असेल तर आपण थेट त्यांच्या या पत्त्यावरती संपर्क करू शकता। त्यांचा पत्ता आहे रूम नंबर 4, चाळ नंबर 14, हाजी मलंग रोड, नेतेवाली कोळीवाडा फाटा, होली क्रॉस शाळेशेजारी, कल्याण पूर्व। आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9819135484।